नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 जून 2026 आणि मी माझ्या शेतामध्ये प्रगती करण्यास सुरुवात होईल. मग तो काय होईल? सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोकणपट्टी, घाटमाता, त्याच्यानंतर तो अहिल्यानगर, पुणे, इकडं दोंड, कडा, आष्टी, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर इकडं परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर इकडं जालना जिल्हा. ह्या पट्ट्यामध्ये काय होईल? आज बऱ्याच ठिकाणी तो मान्सून प्रगती केलेली दिसल, म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार नाही, फक्त आज मात्र काय होईल माहिती आहे का, की मध्ये आज सुरुवात झालेली आहे. तर तसं तर रात्रीच त्या बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. पण माझी शेतकऱ्याला विनंती आहे, शेतकऱ्याची पेरणी मी पहिल्यापासून म्हणतो की 3 टप्प्यात होणार आहे. 7 जून ते 14 जूनमध्ये जर असा काही काही ठिकाणी पाऊस पडला आणि ईदभर ओल गेले तर त्यांच्या पेरण्या लागतील. त्याच्यानंतर काय होईल? 20 जून शेवटच्या आठवड्यात, जूनच्या 20 जून त्या 30 जूनमध्ये एक पाऊस येईल, त्याच्यामध्ये पेरण्या होतील. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात. अचानक वातावरण बदल झाला. मान्सूनचा पाऊस आहे, तुम्हाला सांगतो की लातूर जिल्हा एक त्यांच्या पेरण्या लागतील, कारण की काल देखील खूप पडला आणि आणखीन तिकडे देखील आहे. धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली, त्याच्यानंतर सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, ह्या पट्ट्यामध्ये मात्र मान्सून चांगला सक्रिय होणार आहे. त्याच्यानंतर विदर्भात पण काय होणार आहे? यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, ह्या पट्ट्यामध्ये चांगला आहे मान्सूनचा पाऊस, चांगला सुरुवात करणार नाही आणि यांच्या देखील मात्र पेरणीला चांगला योग येईल म्हणून हे देखील लक्षात येतं. काल देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मी धूळ पेरणी केली होती कापसाची. ट्रॅक्टरद्वारे कापस पेरला आणि मला माहीत होतं आमच्या गावाला पाऊस येणार आहे आणि ते पडला देखील पाऊस. आणि आज आणि उद्या पडला की झाला आमचा कापूस निघतं. ते निघाल्याच्या नंतर त्याचा देखील मी व्हिडिओ करणार आहे, म्हणून हे लक्षात घेतं, हे सांगू इच्छितो. आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या पहिल्यापासून म्हणतो की 3 टप्प्यामध्ये पेरणी होणार आहे. एक पहिला 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान जिथे जास्त पडेल त्यांच्या पेरण्या ईदभर ओल केली, त्यांच्या पेरण्या सुरू होतील. 20 जून ते 30 मध्ये